बातमी महत्त्वाची आहे। खरात प्रकरणी केंद्रीय संस्थांनीही चौकशी करणं गरजेचं आहे असं रोहित पवार म्हणतात। खरातचा विषय राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणारा असंही रोहित पवारांनी म्हटलंय। खरात हवालाच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करत होता असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। राजकीय गोळाबेरीजीसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी रोहित पवार करतायत। पण बघूयात रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय। भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबईसह 4-5 देशांमध्ये हवालाच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करत असल्याची खरातनं भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजाराहून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचे कळतंय। खरात हा केवळ भोंदू नाही तर एक मोठं नेक्सस आहे। त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय संस्थांनी सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे। हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आव्हान देणारा असल्यानं राज्य सरकारकडे पुरावे आले असतील तर गृह विभागाने देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरीजीसाठी वापर न करता सखोल चौकशी करावी। या प्रकरणात देखील ईडी सारख्या यंत्रणांना जाग येईल अशी अपेक्षा आहे। रोहित पवार यांचं हे ट्विट आपण पाहतोय।